हाय, दिस इज प्रमिला अँड वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आणि मी हा व्हिडिओ ना चिवडा खाता खाता बनवते. लिटरली माझं इथं आल्यापासून ना हेच रुटीन झालंय. म्हणजे सकाळी उठायचं, खायचं, लोळायचं, मोबाईल घ्यायचं, परत खायचं, झोपायचं हेच. मग काही लोकांना प्रश्न पडला असेल की नेमकी ही आली आहे तरी कुठे, आणि काही लोकांनी गेस सुद्धा केला असेल. सो मी आली आहे माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या मम्मीच्या गावी. ठीक आहे, ज्या स्त्रिया ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्या मॅरिड वुमन आहेत, त्या माझ्याशी नक्की रिलेट करू शकतील. सो आम्ही राहतो बंगलोरला आणि माझं एक छोटं बाळ सुद्धा आहे. सो त्यामुळे ना थोडंसं माझं रुटीन शेड्यूल माझं बिझी असतं. त्यामुळे मी तिथून इकडे मे महिन्याच्या सुट्टीसाठी आम्ही आलोय, आणि तिथून इकडे ज्यावेळी यायचं होतं ना, मी थोडंसं प्लॅनिंग आलेली की आता आल्यानंतर माझ्या बाळाला घ्यायला घरातली लोक असतात. सो मला टाइम भेटतो. त्यामध्ये मी ठरवून आलेले की मला सेल्फ केअर करायची होती. सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काहीतरी नवीन करायचं होतं. त्यानंतर यूट्यूबवर नवीन 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 शॉर्ट्स बनवून टाकायचे होते आणि डेली अपलोड करायचे होते. त्यानंतर मी इन्स्टावर सुद्धा थोडे मोटिवेशनल व्हिडिओज बनवते. ते सुद्धा मला अपलोड करायचे होते, पोस्ट करायचे होते. पण ना, लिटरली सांगते, मी यातलं काहीच नाही केलेलं आहे. मला इथे येऊन 8-10 दिवस झालं. मी यातलं एक सुद्धा गोष्ट नाही केलेली आहे. म्हणजे मी इथं असं पूर्ण कम्फर्ट झोन म्हणतात किंवा कंटाळवाणी झाली मी पूर्ण इथं येऊन. बहुतेक सगळ्यांचं असंच होत असेल, माहेरी आल्यानंतर, मम्मीच्या घरी आल्यानंतर सगळ्यांचं असं होत असेल. आणि यालाच आय थिंक माहेर पण म्हणतात. सो ना, मी माझं इथलं रुटीन सांगते. मी सकाळी उठते, मम्मी बनवलेला नाश्ता खाते, त्याच्यानंतर मोबाईल घेऊन लोळत असते, परत जेवते, परत काहीतरी खाते, त्याच्यानंतर हेच लिटरली हेच रुटीन चाललंय. अंघोळ तरी माझी कधी 11 वाजतात, कधी 12 वाजतात, कधी 1 सुद्धा वाजतात आंघोळीसाठी. आणि असे कम्फर्टेबल कपडे घालून निवांत. बघा, सासरी गेल्यानंतर ना आपल्याला थोडं ना थोडं काहीतरी करावंच लागतं, आणि त्यात काही चुकीचं आहे मी असं कधीच नाही म्हणणार. पण ना, माहेर ते माहेरच असतं. लिटरली मी इथं आल्यानंतर ना पूर्ण म्हणजे हे आपलं कम्फर्ट असतं माहेर म्हणजे. आणि हे माहेर पण काय असतं ना, हे फक्त लग्न झालेल्या स्त्रीलाच समजू शकतं. ठीक आहे. सो आज पुरतं एवढंच. बाय बाय.